साधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावण मासातील तिसरा श्रावणी सोमवार आहे। आपल्यापैकी असंख्य लोकांनी सकाळपासून व्रत धरलं असेल, असंख्य लोकांनी शिव मंदिरात जाऊन शिवांचं दर्शन घेतलं असेल। प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार आज काही ना काही नक्कीच केलं असेल, कारण प्रत्येक श्रावणातील सोमवार हा महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी, महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळण्यासाठी आणि उपाय सेवा करण्यासाठी श्रावणातील प्रत्येक सोमवार हा अत्यंत प्रभावी मानला जातो। खरं तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणी सोमवारी करायचा एक अत्यंत प्रभावी असणारा एक शेवटचा उपाय सांगणार आहे, जो रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला करायचा आहे। आज सोमवारी रात्री झोपण्यापूर्वी या 5 वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुमच्या आयुष्यात असणारं दारिद्र्य दूर होईल, कामात येणारा प्रत्येक अडथळा निघून जाईल, मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल त्या इच्छेची पूर्तता होईल, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश किंवा तुमची प्रगती होईल। 5 पैकी एक जरी वस्तू जर आज या सोमवारी तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुमची आर्थिक तंगी कमी होईल आणि पैशांची प्रत्येक समस्या सुटत जाईल। आता सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यांनी कोणी आपल्या देवघरामध्ये बेलाचं पान, बेलपत्र अर्पण केलेलं आहे, त्यातलं एक बेलपत्र उचलायचं आहे। तुमच्या घरात फ्रीजमध्ये किंवा कुठेतरी एखादं बेलपत्र असेल, उपाय केलेलं असेल किंवा अगदी तुम्ही उद्या परवा अर्पण करण्यासाठी ठेवलेलं असेल तर ते एक बेलपत्र, कुठलंही बेलपत्र एक तुम्हाला आज घ्यायचं आहे। एक चंदन, एका वाटीमध्ये तुम्हाला एक चिमूटभर चंदन घालायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। आता जे बेलपत्र आपण घेतलेलं आहे 3 यांचं एक पान असतं, 1, 2 आणि 3, जी 3 पानं सोबत असतात त्याचे एक बेलपत्र असतं। काय करायचं, जे बेलपत्र घेतलेलं आहे ते बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवायचं, कापडाने ते थोडंसं पुसायचं, त्यानंतर त्या बेलपत्रावर आपली इच्छा लिहायची, जी इच्छा असेल, नोकरी असेल, उद्योग, व्यापार, व्यवसाय, प्रमोशन, गाडी, बंगला, जे काही आपल्याला हवं असेल ते तुम्हाला त्या बेलपत्रावरती लिहायचं आहे। आता हे जे बेलपत्र आहे हे आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला महादेवांचं स्मरण करून, आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवांना प्रार्थना करून सफेद रंगाच्या कापडामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला हे बेलपत्र बांधायचं आहे। सफेद कापडात नाही, सफेद कागद घेतला, सफेद वहीचा कागद सफेद असं तुम्ही तो घेतला तरीही चालेल। कापडात किंवा कागदामध्ये हे बेलपत्र इच्छापूर्तीचं बांधायचं आहे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि आज रात्रीपासून हे बेलपत्र आपल्यासोबत आपल्या जवळ ठेवायचं आहे। ते उशी खालून हलवायचं नाही, गादी खालून काढायचं नाही, ते तसंच ठेवायचं। जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या जवळ राहू द्यायचं। एखादी इच्छा तुमची वर्षात पूर्ण होणार असेल, एखादी इच्छा तुमची 10 वर्षात पूर्ण होणार असेल, लक्षात ठेवा, अशी कितीही कठीण असणारी इच्छा तुमच्या हा श्रावण महिना पूर्ण होण्याच्या, म्हणजे संपूर्ण हा श्रावण महिना संपण्याच्या आत तुमची ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। ज्या दिवशी तुमची ती इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी हे बेलपत्र महादेवाच्या मंदिरात घेऊन जायचं आणि तिथे महादेवांच्या मंदिराबाहेर आत जिथे शक्य असेल तिथे त्या कापडासकट किंवा कागदासकट ते बेलपत्र सोडून द्यायचं, किंवा तुम्ही वाहत्या पाण्यात सोडलं तरीही चालेल। आता दुसरी वस्तू, आज शिवमूठ जी आहे ती हिरव्या मुगांची होती। आपल्यापैकी असंख्य लोकांनी महादेवांच्या पिंडीवरती मूग अर्पण केलेले असतील। मूग हे बुधग्रहाशी निगडीत आहेत। हिरवे मूग हे बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी, यश आणि प्रगती होण्यासाठी आणि धनवंत होण्यासाठी अत्यंत शास्त्रात प्रभावी मानले जातात। ज्यांनी कोणी आपल्या देवघरामध्ये हिरवे मूग महादेवांच्या पिंडीवर अर्पण केलेले आहेत किंवा नाही तर आपल्या घरामध्ये मूग असतील त्यातले 21 मूग घ्या। ज्यांनी महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेले मूग असतील त्यांनी तिथून 21 घ्या आणि ज्यांनी नाही केले त्यांनी घरातलीच बरणीमध्ये डब्यामध्ये ठेवलेले मूग असतील ते त्यातील 21 मूग घ्या।
मोजून तुम्हाला हिरवे 21 मूग घ्यायचे आहेत. 21 मूग एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढायचे आहेत. 3 बोटांमध्ये एक हिरवा मूग तुम्हाला उचलायचा आहे. तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. जे तुमच्या आयुष्यात अडथळे आहेत ते दूर होण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे. आर्थिक तंगी दूर करण्यासाठी, पैशांची समस्या मिटवण्यासाठी महादेवांना विनंती करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला महादेवांचा जो सिद्ध मंत्र, जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. पुन्हा एकदा ऐका, जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हा तुम्हाला महादेवांचा सिद्ध मंत्र म्हणायचा आहे. आणि हा हिरव्या मुगाचा दाणा महादेवांच्या पिंडीवरती किंवा समोर एखादं सफेद कापड ठेवून त्याच्यावरती महादेवांचं स्मरण करून अर्पण करायचं आहे. पुन्हा दुसरा हिरव्या मुगाचा दाणा घ्यायचा. पुन्हा जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचा पूर्ण जप करायचा. पुन्हा आपली समस्या, आपली इच्छा सांगायची आणि त्या समोर ठेवलेल्या कापडावर किंवा कागदावर हा हिरव्या मुगाचा दाणा अर्पण करायचा. असे आपण घेतलेले 21च्या 21ही हिरव्या मुगाचे दाणे. बघा, आजची शिवमूठ ही हिरव्या मुगांची आहे. हिरवे मूग समस्या दूर करणारे आहेत आणि इच्छांची पूर्तता करणारे आहेत. शिवाय धन आपल्याला खेचून देणारे आहेत. आज हिरव्या मुगांचा जो प्रभाव आहे तो विशेष आहे. म्हणून हे 21च्या 21 हिरवे मूग तुम्हाला या प्रभावात अभिमंत्रित करायचे आहेत. समोर त्या कापडावर किंवा कागदावर ठेवायचे आहे. कापड किंवा कागद असेल त्याची छान घडी वगैरे करायची आहे, पुडी वगैरे करायची आहे. आणि आज रात्री झोपताना तुम्हाला ही अभिमंत्रित केलेली हिरव्या मुगांची पुडी आपल्या उशीखाली ठेवायची आहे. सकाळी उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर हे मूग काढायचे, आपल्या पर्समध्ये, आपल्या खिशात ठेवायचे. आपल्यासोबत ठेवा दिवसभर आणि रात्री झोपताना ते उशीखाली ठेवा. नेहमी यश मिळेल, प्रगती होईल, आर्थिक समस्या दूर होईल, पैसा येत जाईल आणि नेहमीच तुमच्यासोबत महादेवांची कृपा राहील. आता तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे बघाच, या सोमवारच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक कमळ बीज आपल्या घरामध्ये असेल तर, देवघरात असेल तर, जिथे कुठे तुम्ही कमळाचं बीज या श्रावण महिन्यात अर्पण केलेलं असेल तिथून एक कमळ बीज, तुम्हाला फक्त एकच कमळ बीज उचलायचं आहे. उचललेलं कमळ बीज जे आहे ते आपल्या कपाळाच्या मध्यभागी लावायचं आहे. आपल्या कपाळाच्या मध्यभागी लावून तुम्हाला माता लक्ष्मीचं, माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे. पैसा येण्यासाठी त्या कमळ बीजाकडे प्रार्थना करायची आहे. कमळ बीज हे माता लक्ष्मीचं आसन असतं. जेव्हा तुम्ही आसन घरात स्थिर करता, स्थापन करता, तेव्हा लक्ष्मी स्थिरावते, पैशांची प्रत्येक समस्या दूर होते. म्हणून हे कमळ बीज मध्यभागी कपाळाच्या लावायचं आहे. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कुठला सिद्ध मंत्र, श्रीम ह्रीम ब्रिजी किंवा माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र असेल त्याचं स्मरण करायचं आहे. शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. आणि हे कमळ बीज तुम्हाला आज रात्रीपासून आपल्या उशीच्या पिलो कवरमध्ये किंवा मग म्हणजे आपलं पिलो जे कवर असतं, उशीचं जे कवर असतं त्याच्यामध्ये किंवा बेडशीटच्या खाली जिथे शक्य असेल तिथे हे कमळ बीज आजपासून तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे. ते कधीच काढू शकत नाही. जेव्हा तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्ही बेडशीट धुणार असाल किंवा पिलो कवर धुणार असाल तेव्हा तुम्ही ते काढून ठेवलं तरीही चालेल. इतर वेळेस मात्र ते कायम आपल्यासोबत, आपल्या जवळ ठेवा. याने नेहमी सकारात्मकता राहील, नेहमी धनाची समस्या दूर होत राहील, नेहमी लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल. ठीक आहे. आता चौथी वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे. महादेवांना सर्वात प्रिय असणारी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बेल. बेलपत्र महादेवांना विशेष प्रिय आहे. आणि त्याच्यानंतर तांदूळ, अक्षदा. बघा, जेव्हा आपण बेलपत्र अर्पण करत नाही, आपल्याकडे बेलपत्र नसतात, तेव्हा आपण तांदळांचा अभिषेक करतो, तेव्हा तांदळांचं अर्चन करतो. सफेद तांदूळ हा महादेवांना अत्यंत विशेष प्रभावी मानला जातो. म्हणून तुम्हाला आज या श्रावणातील तिसऱ्या सोमवारच्या दिवशी एक मूठभर तांदूळ घ्यायचा आहे. आपल्या देवघरामध्ये महादेवांची पिंडी असेल तर मूठभर तांदूळ. बघा, हा उपाय तुम्ही दिवसभरात रात्रीपर्यंत कधीही करू शकता. मूठभर तांदूळ घेऊन तो महादेवांच्या पिंडीवर आपली इच्छा सांगून व्यक्त करायचा आहे. आणि इच्छा सांगून व्यक्त करत असताना शिवनामावलीचं पठण करायचं आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये शिवनामावली आहे. 108 जी नावं आहेत त्या 108 नावांचा म्हणजे 108 नावं तुम्हाला म्हणायचे आहेत. आणि 108च्या 108 नावं म्हणत तुम्हाला
हाताच्या मुठीत असणारे तांदूळ महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला याच तांदळातले थोडेसे तांदूळ बाजूला काढायचे आहेत, उचलायचे आहेत, कापडात किंवा कागदात बांधायचे आहेत आणि इच्छाधारीचे इच्छापूर्तीचे हे तांदूळ आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायचे आहेत। हे तांदूळ तोपर्यंत आपल्या जवळ ठेवायचे जोपर्यंत आर्थिक समस्या दूर होत नाही, पैसा येत नाही, तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सुटत नाही किंवा तुम्ही या तांदळांमध्ये जे काही मागितलेलं आहे महादेवांकडून ते मिळत नाही, तोपर्यंत हे तांदूळ जवळ ठेवा। बाकीचे जे महादेवांच्या पिंडीवर वाहिलेले अर्पण केलेले तांदूळ आहे ते तसेच ठेवा। दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी ते पशुपक्ष्यांना खाऊ घाला। बघा, हा उपाय जर तुम्ही आज केला तर तुम्हाला सांगते अवघ्या 7 ते 8 दिवसांमध्ये तुम्ही या तांदळांमधून, या शिवनामावलीमधून जे काही मागाल ते आवर्जून मिळेल। अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितल्या, यापैकी एक जरी गोष्ट तुम्ही या दिवशी खाली ठेवली तरी खूप आहे। नक्की ठेवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।